नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी स्पेशिएशन आणि ह्यूमन इव्होल्यूशन ह्या दोन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. मग पहिला जो भाग आहे तो आहे स्पेशिएशन. मग प्रश्न इथे निर्माण होतो की व्हॉट इज मीन बाय स्पेशिएशन. स्पेशिएशन इज द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज द स्पेशिएशन. की प्राणी आणि वनस्पती यांच्या नवीन जाती विकसित होण्याच्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, स्पेशिएशन असं म्हणतो. आणि हे स्पेशिएशन होण्यासाठी कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात, तर याच्यामध्ये सुरुवातीला आहे जेनेटिक व्हेरिएशन. आपल्याला काय सांगता येईल, जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज. सेकंड फॅक्टर इज द जिओग्राफिकल अँड द रिप्रोडक्टिव्ह चेंजेस. आणि थर्ड जो फॅक्टर आहे तो म्हणजे जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन या भागावर कशा स्वरूपाचा विचारला जाईल हे तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज स्पेशिएशन अँड which factors are responsible for speciation. This question carries 2 marks. इथे डेफिनेशनला अर्धा मार्क आहे आणि बाकीचे जे 3 पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटला प्रत्येकी अर्ध्या अर्ध्या मार्काचं वेटेज राहील. तर इथे आपण स्पेशिएशनचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. Now we want to study about the human evolution. बघा, जे अगोदर आपण जे इव्होल्यूशन पाहिलेलं आहे ते इव्होल्यूशन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या संदर्भामध्ये होतं. आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्यूमन इव्होल्यूशन. म्हणजे बघा की सध्या प्रेझेंट असलेली जी वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, जैवविविधता पाहायला मिळते, जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, हे सर्व ऑर्गॅनिझम हे अत्यंत प्रिमिटिव्ह अशा व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यापासून इव्हॉल्व झालेले आहे. मग इथे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल की ही जी इव्होल्यूशनची प्रोसेस आहे याच्यामध्ये ओरिजिन ऑफ द ह्यूमन इव्होल्यूशन कॅन बी शोन ॲज पर द डायग्रॅम विच इज गिव्हन इन युअर बुक. याच्यामध्ये बघा की ज्या वेळेला डायनॉसॉर्स, जे लास्ट डायनॉसॉर्स जे डिसॅपियर झाले अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स ॲगो, ॲट दॅट टाईम मंकीज लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्ड. मंकीप्रमाणे दिसणारे जे काही ॲनिमल्स आहेत ते इव्हॉल्व झाले काही ॲन्सेस्टरपासून, जे कसे आहेत मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लिम्युअर्स. जे लिम्युअर्स आहेत त्यांच्याप्रमाणे त्या ठिकाणी दिसणारे आहे. टेल ऑफ दिज मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसॅपियर्ड अबाउट 4 करोड इयर्स ॲगो. दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्जमेंट इन द ब्रेन. their hands were also improved and thus ape like animals were evolved. म्हणजे या टेल लाईक मंकी जे आहेत त्यांच्यापासूनच त्या ठिकाणी पुढे काय झाले असले पाहिजेत की इम्प्रूव्हमेंट झाली. म्हणजे जसं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की त्यांच्या ब्रेनमध्ये एनलार्जमेंट झाली, त्यांचे हँड्स त्या ठिकाणी इम्प्रूव्ह झाले आणि एप लाईक ॲनिमल्स जे आहेत ते त्या ठिकाणी तयार झाली. म्हणजे बघा की ह्युमन बिईंगचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर सुरुवातीला अगोदर टर्शियर्स होते. टर्शियर्सपासून ट्री श्यूज, म्हणजे ट्री श्यूजपासून टर्शियर्स तयार झाले. टर्शियर्स म्हणजे जसं खारुताईप्रमाणे दिसणारा. ट्री श्यूजपासून त्या ठिकाणी लिम्युअर्स तयार झाले. लेम्युअर्स म्हणजे मांजरीप्रमाणे चेहरा दिसणारे.
जे इथे आणि बाकीची जी बॉडी आहे ती त्या ठिकाणी थोडीशी मंकीप्रमाणे, ज्याला टेल आहे, हे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झाले. मेन व्हाईल these ape-like animal reached the South Africa and the Northeast Asia and finally evolved into the gibbon and the orangutan. मग राहिलेले जे एप लाईक ॲनिमल्स आहेत ते आफ्रिकेमध्येच त्या ठिकाणी राहिले आणि त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपॅन्जी इव्हॉल्व झाले जवळजवळ 2.5 करोड वर्षापूर्वी. इव्होल्यूशन ऑफ दी 2 crore years old species of ape seem to be occurred in different way. वेगवेगळ्या मार्गाने ते त्या ठिकाणी झालं. They had to use their hand more for eating the food material and the work. Those apes started to live on the land as the forest started to decline due to the dry environment. आणि परिस्थिती अशी झाली की जे ड्राय एन्व्हायरमेंट झालं त्याच्यामुळे त्या ठिकाणी फॉरेस्ट जे आहे ते फॉरेस्ट डिसॅपियर व्हायला लागले आणि त्याच्यामुळं ते जे एप आहेत ते एप त्या ठिकाणी दुसरीकडे मूवमेंट करायला लागले, दुसरीकडे स्थलांतरित त्या ठिकाणी झाले. दिअर लंबार बोन्स. आता तुम्हाला त्या ठिकाणी लंबार बोन काय आहे, कॉक्सिक बोन काय आहे हे त्या ठिकाणी माहीत आहे. त्यांचे जे लंबार बोन जे आहे हे त्या ठिकाणी काय झाले की अशा पद्धतीने विकास त्यांचा झाला की जेणेकरून ते व्यवस्थित स्टँड राहू शकले, इरेक्ट पोझिशन त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. इन द ग्रासलँड अँड देअर बाय देअर हँड बिकम अवेलेबल फॉर द यूज एनी टाईम. आणि उभा राहिल्यामुळं त्यांचे जे हात आहेत ते त्या ठिकाणी, पूर्वी या हातांचा पायांसारखा वापर केला जात होता, पाय म्हणून त्याचा वापर केला जात होता, परंतु त्यांच्या इरेक्ट पोश्चरमुळं आता त्यांचे समोरचे जे काही पाय आहेत म्हणजे आता हात रिकामे झाले आणि त्याच्या साह्याने ते वेगवेगळ्या प्रकारचे स्किलफुल वर्क, कौशल्यपूर्ण कामे ज्याला आपण म्हणू, ते त्या ठिकाणी करू लागले. आता फर्स्ट रेकॉर्ड ऑफ द ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथेकस. रामापिथेकस, शिवापिथेकस, ऑस्ट्रेलियापिथेकस, ड्रायोपिथेकस हे नेमकं काय आहे? पिथेकसचा अर्थ फॉसिल्स ऑफ द मंकीज. मग रामापिथिकस काय आहे की जसं गुहा जे आहे त्या गुहेला दिलेलं नाव आहे, जसं शिवलिका गुहा आहे, राम गुहा आहे. मग या राम गुहेच्या जवळ जे सापडलेले माकडांचे अवशेष आहेत त्याला आपण त्या ठिकाणी रामापिथेकस म्हणतो. शिवलिका गुहाच्या जवळ सापडलेले जे आहे त्याला आपण शिवापिथेकस असं त्या ठिकाणी म्हणतो. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये काही कपींचे अवशेष जे सापडले, माकडांचे अवशेष सापडले, त्याला आपण त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियापिथेकस असं म्हणतो. जे अशा पद्धतीने त्यांच्या ज्या फॉसिल्स आहेत त्या फॉसिल्सला अशा प्रकारचे नावं देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारचे जे काही रामापिथेकस आहेत हे रामापिथेकस त्या ठिकाणी बऱ्यापैकी विकसित झालेले आहेत आणि ते जास्त इंटेलिजंट आहेत, जे आपल्याला जास्त प्रमाणात साऊथ आफ्रिका याच्यामधून इव्हॉल्व झालेले पाहायला मिळतात जवळजवळ 40 लाख वर्षापूर्वी. बघा विद्यार्थी मित्रांनो की माणसाचं जे सायंटिफिक नेम आहे, ह्युमन बिईंगचं जे सायंटिफिक नेम आहे ते होमो सेपियन सेपियन असं आहे. तर इथे होमो हे जीनस आहे आणि सेपियन हे त्या ठिकाणी काय आहे तर नेम ऑफ द स्पेशीज. मग हे जे रामापिथेकस आहेत हे मॉर्फॉलॉजिकली त्या ठिकाणी आपल्याला कसे पाहायला मिळतात तर होमो या जीनससारखे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अबाउट 20 लाख इयर्स ॲगो. आणि
15 लाख वर्षापूर्वी स्किल्ड अशा ह्युमन बिईंगची डेव्हलपमेंट ही त्यांच्यामधूनच त्या ठिकाणी झाली, ज्याच्यामधून त्या ठिकाणी म्हणजे जे ह्युमन बिईंग्स आहेत, जे स्ट्रेट वॉकिंग त्या ठिकाणी करतात, ज्यांचं इरेक्ट पोश्चर आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे ह्युमन बिईंग आहेत ते कुठे कुठे पाहायला मिळाले, तर आपल्याला चायनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले, इंडोनेशिया आणि जे काही एशियन कंट्रीज आहेत, कॉन्स्टिट्यूंट किंवा इतर जे भाग आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. The evolution of upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years ago. असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की 1 लाख वर्षापूर्वी हा जो ह्युमन बिईंग आहे, या ह्युमन बिईंगच्या ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ती त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होत गेली. Brain of 50,000 years old man had been sufficiently evolved to extent that it should be considered as the member of the class wise man. आणि 50,000 वर्षापूर्वीची जर गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार केला की तेव्हा माणसाचा जो ब्रेन आहे तो त्या ठिकाणी काय झाला, चांगल्या पद्धतीने विकसित झाला, ज्याला आपण होमोसेपियन असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे अगोदर जर ह्युमन ब्रेनचा विचार केला की जे मंकीज वगैरे आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची जी क्रॅनियल कॅपॅसिटी होती ती 900 cc त्या ठिकाणी होती आणि पुढे त्या ठिकाणी मग 1100 ती त्या ठिकाणी गेली, नंतर ती 1200 झाली आणि 1350 म्हणजे 1400. आताचे जे ह्युमन बिईंग आहेत त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी ही त्या ठिकाणी 1400 cc इतकी त्या ठिकाणी आहे. CCचा अर्थ आहे क्रॅनियल कॅपॅसिटी. लक्षात घ्या, नॅन्डरथॅल मॅन जो तुम्हाला त्या ठिकाणी डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे ही त्याला आपण कन्सिडर करतो की एक एक्झाम्पल आहे हे फर्स्ट वाईज मॅनचं. द क्रो-मॅग्नन मॅन इव्हॉल्ड अबाउट द 50,000 years ago. 50,000 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी क्रो-मॅग्नन मॅन हा इव्हॉल्व झाला असला पाहिजे आणि ही जी इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती अगोदरच्या इव्होल्युशनच्या प्रोसेसपेक्षा त्या ठिकाणी कशी फास्टर त्या ठिकाणी आहे. आणि जर आत्ताचं म्हणजे जवळचं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतलं की अबाउट 10,000 years ago 10,000 वर्षापूर्वी की हा जो वाईज मॅन आहे ज्याला होमोसेपियन आपण त्या ठिकाणी म्हणतो, स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर, त्यानं शेती करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचं संगोपन करायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि विशेष म्हणजे याने नगरांची आणि शहरांची त्या ठिकाणी स्थापना केली. त्याच्यामधूनच त्या ठिकाणी जी कल्चरल डेव्हलपमेंट आहे ती त्या ठिकाणी झाली. जसं तो वेगवेगळ्या प्रकारच्या कलासुद्धा त्या ठिकाणी शिकला जवळजवळ 5,000 वर्षापूर्वी, की जसं त्या ठिकाणी रायटिंग स्किल आहे किंवा पेंटिंग आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्किल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डेव्हलप झाले. 400,000 वर्षापूर्वीचा जर आपण 400 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याने कारखानदारीला देखील सुरुवात केली. इंडस्ट्रीयल एरिया जो आहे, इंडस्ट्रीयल सोसायटी त्याने त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली आणि 200 years ago and now we have reached this stage and still we are searching the details of root for the human ancestry. This is the end of your chapter.